देशातले सर्वात जास्त दिवस सत्ताधीश राहिलेले व्यक्ती ठरलेले आहेत नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांनी नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे, याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर बघा, देशामध्ये सर्वात जास्त काळ शासन प्रमुख किंवा सरकार प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी हे राहिलेले आहेत. मोदींनी 22 मार्च 2026 ला शासन प्रमुख म्हणून आपले 8,931 दिवस पूर्ण केलेले आहेत. आणि याच्या अगोदर पवन कुमार चामलिंग जे सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी शासन प्रमुख म्हणून 8,930 दिवस काम पाहिलं होतं. त्यांच्या नावावर ते रेकॉर्ड होतं. ते रेकॉर्ड मोदींनी मोडलेलं आहे. शासन प्रमुख या कार्यकालामध्ये त्यांचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असा दोन्ही कार्यकाल एकत्रित धरलेला आहे. ते 13 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि तब्बल 11 वर्ष झालं ते भारताचे पंतप्रधान आहेत. आता लक्षात ठेवा, पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 7 ऑक्टोबर 2001 ला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती आणि 26 मे 2014 पासून आपल्या भारताचे ते पंतप्रधान आहेत. अशा पद्धतीने 8,931 दिवस ते शासन प्रमुख आहेत. इतर त्यांचे रेकॉर्ड सांगायचे झाले तर सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे भारतीय पंतप्रधान आहेत. त्यांना 31 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच पद्धतीने सर्वात जास्त सलग पंतप्रधान राहणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर ते दुसरे पंतप्रधान आहेत. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर 10 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स असणारे जगातले ते एकमेव नेते आहेत. तसंच सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी राहिलेले ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान सुद्धा आहेत. अशा पद्धतीने ज्या महत्वाच्या चालू घडामोडी असतात त्या आपण पीडीएफ स्वरूपात दररोज आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर अपलोड करत असतो. त्यामुळे दररोजच्या चालू घडामोडी अभ्यासण्यासाठी आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप सर्वांनी डाउनलोड करा.